आजच्या पिढीने धर्म, संस्कृती व आईवडिलांचा आदर करावा. देवमामा तानाजी पाटील. ढोणेवाडीत रेणुकादेवी गाण्याचा जागर कार्यक्रम. आज मोबाईलमुळे जग जवळ आलं, त्यामुळे संस्कृती, धर्म याचा अनादर होताना दिसत आहे. युवा पिढीवर संस्कार होणे गरजेचे आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर करून आपली आदर्श कुटुंब संस्था व आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करावं. देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, असं आशीर्वचन देवमामा तानाजी पाटील यांनी व्यक्त केले. ते ढोणेवाडी तालुका निपाणी येथील आझाद गणेश तरुण मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या रेणुका देवीचा जागर कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी देवमामा तानाजी पाटील यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मारुती गुरव यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर भारतीय सैन्य दलात निवड झालेले सोमनाथ लोहार, प्रथमेश खोत, लक्ष्मण हजारे, सुशांत दुगाने, सुदर्शन कळवे, सूरज पाटील यांचा सत्कार देवमामा तानाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर तानाजी पाटील यांनी रेणुका देवीची गाणी व समाज प्रबोधन करून रेणुका देवीची कथा सांगितली. यावेळी भक्तगण या कथेमध्ये न्हावून निघाले होते. शेवटी आरती होऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आझाद गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. नाकाचा शेंडा गेला, भाऊ बंदाचं ग माझं गाव, की चांगलं मला नांदून दावं. आई बाबा देतील तिथं चांगलं नांदून लेखीनं दाखवा, तिथं तुमचा विजय आहे. आपण भारत देशात जगतो, वागतो. आपली भारतीय संस्कृती पाळा, धर्म पाळा, नीती पाळा. वाटल तसं वागू नका, याचा पश्चाताप पुढे जाऊन तुम्हाला फार होणार आहे. एवढा आशीर्वाद माय बोलतो ग जाग्याचा, 12 वर्षाची घरी लोक